भाजपचा पराभव झाला, सरांनी कारणे सांगितले. शिवसेनेच्या विजयाची कारणे काय सांगाल? शिवसेनेच्या विजयाच्या कारणांमध्ये सर्वात महत्त्वाचा की चंद्रकांत पाटील यांनी वेळोवेळी जाणीवपूर्वक खडसेंना डिवचलं. खडसेंना डिवचणं, खडसे भाजपची लढाई खडसेच्या नावानं पुढे आणणे, खडसे कुटुंबाविरुद्ध शिवसेना हा विषय लोकांमध्ये रुजवणं, मतदारांपर्यंत पोहोचवणं, त्याच्यानंतर त्यांच्याकडे प्रभागनिहाय सुंदर प्रकारे जसं भाजपाचे वनफूट टेंड्यूत आहे त्याप्रमाणे त्यांची प्रभागात कार्यकर्त्यांची फळी फार मोठी आहे आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते पडद्यामागचे कार्यकर्ते आहेत. त्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांचा अभ्यास चांगला होता. त्यांनी उमेदवारांची चाचपणी करताना त्यांचा सहारा घेतला. त्याच्यानंतर त्यांनी सर्वे करून बघितले. या सर्व गोष्टीमध्ये त्यांना जिथं जिथं कमीपणा किंवा त्यांची कमतरता दिसली ते त्यांनी उणिवा भरून काढल्या. सर्व समाजाला त्यांनी एकत्र केलं. ह्या सर्व बाबींचा सर्वांगीण त्यांना फायदा झाला. दुसरीकडे भाजपाला अपयश येण्याचे कारण काय? रक्षा खडसेंकडे होते 24 तास होते फक्त. 24 तासाचा दुसरं असं की एका कुटुंबात 2 पक्ष असल्यामुळे ते अंतर्गत कल वगैरे असं लोक म्हणतात. लोकांना परिवार आहे. काही उमेदवार हे अक्षरशः राष्ट्रवादीचे होते. खडसेंनी जर गुगली टाकली की अचानकपणे तर ती गुगली त्यांच्या धोकेदायक ठरली. ते या अनुषंगाने की इकडे रक्षा खडसे मतदारसंघापासून दूर होते. बरोबर, अचानक रक्षा खडसे मतदारसंघात आले. गावापासून तर रक्षा खडसे दूर होत्या. मला तर वाटतं प्रतिभाताई ज्याप्रमाणे राजकारण करत होत्या त्याप्रमाणे राजकारण करीत आहे. कोणाला जास्त जवळ नको, कोणाला जास्त दूरी नको, कोणाच्या समस्या नको, कोणाचा विरोधी नको. काही वारंवार म्हणजे संपर्कात जसं पाहिजे तसे परंतु ठीक आहे, आतापर्यंत कौटुंबिक पार्श्वभूमी राजकारणाची होती त्यामुळे मतदारसंघात त्यांना हे गोष्टी फावल्या. आता जर खांद्यावर त्यांची जबाबदारी आली तर त्यांना इथं स्वतः लोकांमध्ये संपर्क साधावा लागेल. प्रत्येकाला सुखदुःखात सामील व्हावं लागेल. कार्यकर्त्यांची फळी उभारावी लागेल. केंद्रीय मंत्री आहेत, त्यांच्यासोबत दगाफटका झाला असं लोक म्हणतात. भाजपाच्या अंतर्गतच दगाफटका झाला म्हणतात. भाजपाच्या अंतर्गतच दगाफटका झाला कारण सर्वांनी पाठ फिरवली. एकतर रक्षा खडसेंच्या अंगावर भार फोडून दिलं तर हे तर जग जाहीर आहे. रक्षा एकट्या पडल्या याच्यात प्रचार. मुंडे वगळता पंकजा मुंडे ते इथं आले तर ते मला नाही वाटत ते पक्षाच्या रणनीतीतून आले. त्यांचे कौटुंबिक आणि कौटुंबिक संबंध एकमेव आले. दुसरी गोष्ट एक माझ्या लक्षात आली सुरुवातीला की पहिले यांची जेव्हा युती संदर्भात बोलणी सुरू होती, युती संदर्भातच्या जागांची, त्याच्यामध्ये आकडा वेगळा होता. आणि ज्यावेळेस भाजपाच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं त्यावेळेस एका ज्येष्ठ नेत्याने किंवा एका मंत्र्याने तो आकडा वेगळा सांगितला. त्याच्यामुळे पहिली शंकेची बात सुटली की इथं भाजपाचा गेम होईल. बरोबर, आणि झालाच. बरोबर. या अनुषंगाने काय वेळेचा अभाव रक्षा खडसेंना होता. रक्षा खडसे ऍक्टिव्ह आहेत. नॉर्थ ईस्ट मध्ये जबाबदारी सांभाळतायत. संघाच्या जवळच्या गणल्या जातात. वरती त्यांचं चांगलं आहे. हे जरी असलं तरी आता त्यांना मतदारसंघाची नाळ जुळवणं गरजेचं आहे. लोकसभा नव्हे, मुक्तनगर विधानसभा आणि खास करून आता शहरात त्यांना फळी तयार करावी लागेल. राजकारण करायचं असेल तर आता प्रत्येकाला सोबत घेऊन करावं लागेल. प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील व्हावं लागेल.